हॅलो. चला काही क्षणात फायनल मॅचला आपण सुरुवात करत आहोत. काही मान्यवर उपस्थित होत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या फायनल मॅचचा हा संपूर्ण सोहळा आपण साजरा करणार आहोत. आणि या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित होणाऱ्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण स्वागत आहे. सन्माननीय चंद्रकांत जगन्नाथ शिंदे अर्थातच उर्फ चंद्रा राहुल 11 परेल मुंबई संघाचे कॅप्टन. 1989ला चेंबूरमध्ये आर के ट्रॉफी म्हणजे राज कपूर मेमोरियल ट्रॉफी झाली. त्या चंद्रकांत शिंदे साहेबांनी चंद्रा यांच्या संघाच्या नेतृत्वाखाली त्या टुर्नामेंटची त्यांनी फायनल जिंकले होते. त्यांना मॅन ऑफ द सिरीज म्हणून रोख रक्कम त्यावेळेस 40,000 रुपये आणि ट्रॉफी देण्यात आली होती. आणि असे ते उपस्थित असलेले सन्माननीय चंद्रकांत शिंदे साहेबांचं इथे मात्र या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला स्वागत पाहायला मिळते. तदनंतर आणखी टुर्नामेंट दरम्यान टुर्नामेंटच्या फायनलला त्यांनी चंद्रकांत शिंदे साहेब उत्कृष्ट फलंदाज म्हणून 25,000 रुपयांचा चषक बहाल करण्यात आला होता. तिसऱ्यांदा ती टुर्नामेंट राहुल 11 परेल मुंबई संघाने जिंकली. त्यावेळेस देखील चंद्रकांत शिंदे साहेब यांना मॅन ऑफ द सिरीज म्हणून 40,000 रुपये आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले होते. असे सन्माननीय चंद्रकांत शिंदे साहेब यांचं इथे आपल्याला आगमन होताना पाहायला मिळते. या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज त्यांनी बहुमूल्य वेळातील वेळ क्रिकेटच्या निमित्ताने त्यांचं क्रिकेटवर असलेलं प्रेम क्रिकेटची आवड त्यांना पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन आली आहे. आज आयोजित ही क्रीडा स्पर्धा शिवशक्ती उत्कर्ष मंडळाच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहोत. एक जबरदस्त आयोजन 16 संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. फायनलची मॅच आहे. फायनलच्या मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला देऊळवाडी आणि एका बाजूला तरळवाडी अशा टीमच्या फायनलच्या मॅचचा टॉस आपल्याला काही क्षणात पाहायला मिळेल. सर्वांना शुभेच्छा देताना पाहायला मिळतात अनेक मान्यवर. तसेच चंद्रकांत शिंदे साहेबांचा आणखी जर आपण उल्लेख करायचा झाला तर अलीकडे मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी म्हणून त्यांची कार्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर सर्वांना आता एका टेनिस बॉल क्रिकेटच्या गोड स्वप्न पडलंय ते म्हणजे ISPL सारखी एक मोठी क्रीडा स्पर्धा. आणि चेन्नई सिंगम हा संघ या संघाचे ते हेड कोच राहिलेत. असे सन्माननीय चंद्रकांत शिंदे साहेब यांना आपण पाहतो. यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. स्वागत आहे. महत्वाच्या मॅचचा टॉस आपल्याला पार पाडायचा आहे. हॅलो. या क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने उपस्थित असलेले सन्माननीय चंद्रकांत शिंदे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज टेनिस बॉल क्रिकेट जगतावरती अधिराज्य गाजवणारे खेळाडू अर्थातच मुंबई महाराष्ट्र भारतभर ज्यांच्या नावाची चर्चा ज्यांनी या परिसरातून सुरुवात केली क्रिकेटची आणि संपूर्ण क्रिकेटचं लक्ष वेधलं असे एक क्रिकेटपट्टू व्यक्तिमत्व मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा गाजवण्याचा बहुमान अनुमान ज्यांच्या नावावरती आहे असे खेळाडू आज आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. आपल्या क्रीडा स्पर्धेची शोभा त्यांनी खऱ्या अर्थाने वाढवली. स्वागत आहे. खरंच मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अनेक त्यांचे पार्श्वभूमी क्रिकेटच्या माध्यमातून आज त्या आठवणी जाग्या होत आहेत. अनेकांना त्यांच्यासोबतचे ते दिवस अनुभवता येत आहेत. त्या निमित्ताने त्या आठवणी जाग्या करता येत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला या सर्वांनी मैदानाच्या बाहेर यायचं. फायनल मॅचला सुरुवात करायची आहे.
फायनल मॅचचा टॉस झालाय. जिंकले टॉसचा निर्णय रवनाथ स्पोर्ट्स क्लब. फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय. 3 ओव्हरची मॅच, फायनलची मॅच, शेवटची मॅच आहे. चला लवकर मॅचला सुरुवात करायची. वेळ फार कमी आपल्याकडे. क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित असलेले एक खेळाडू व्यक्तिमत्व, टेनिस बॉल क्रिकेट जगतावरती अधिराज्य टेनिस बॉल क्रिकेट चे असोसिएशनचे सेक्रेटरी म्हणून त्यांची निवड झाली. ISPL सारख्या चेन्नई सिंगम या संघाचं त्यांनी हेड कोच म्हणून कार्य केलं आणि अनेक बहुमान मिळवले. ज्यांनी क्रीडा स्पर्धेचे अनेक विक्रम त्यांनी केले असे सन्माननीय चंद्रकांत शिंदे साहेब व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटची आवड, क्रिकेटचं प्रेम, क्रिकेटला इथे मात्र आज या आपल्या खेळाला त्यांनी उपस्थिती दर्शवून या खेळाची रंगत आणखी वाढवली आहे. एक खेळाडू व्यक्तिमत्व इथे उपस्थित होतं आणि त्यामुळे खरंच खेळाचा एक वेगळा स्तर वाढतो. खरंच मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. फायनल मॅच आहे. अंदर झालाय, लाईट्स ऑन आहेत, पण आपल्याला मॅच कंप्लीट करायची आहे. सलामीचे 2 बॅटर प्रवीण, निखिल जोडी दाखल. सूरज, पहिली ओव्हर. रात्रीचा अंधार झालाय. सूर्य तर एका बाजूला मावळलाय, पण हा सूर्य उगवण्यासाठी पडझड करतोय, धडपड करतोय. संघाचा विजय मिळवायचा आहे, आपल्या वाडीचं नाव रोशन करायचं आहे. आपल्या स्वतःची वैयक्तिक कामगिरी तर त्याच्यामध्ये फत्ते करायची, पण त्या वैयक्तिक कामगिरीला घेऊन त्याचं संघाचं भविष्य कसं उज्ज्वल होईल हे प्रत्येक संघातील प्रत्येक खेळाडू करतायत. पण 2च संघ आता मात्र शेवटला उरलेत. मॅचला झाली सुरुवात. पहिला बॉलवरती मिळाली रन. पहिला बॉलला एका धाव्याने सुरुवात होते. फायनल सेमीफायनलचा वेगळा प्रेशर आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं आणि मजा येते फायनल मॅचला. 3 ओव्हरची मॅच, 18 बॉलचा खेळ. या वेळेला लेग स्पाइनला खेळलेत. सिंगल पुन्हा मिळणार आहे. विचार होता मनामध्ये मोठ्या धावसंख्येचा, त्या विचाराला अनुसरून बॅटचं कनेक्शन तसं काही पाहता आलं नाहीये, पण सिंगल रन आलाय. रन महत्वाचा आहे. 18 बॉलमध्ये जवळपास तुम्हाला 40 जरी रन बनवता आले तर फाईट करू शकता तुम्ही सेकंड डावाला. बघता क्षणी फायनल मॅचच्या प्रवासाकडे आपण वळालो. 16 संघ, राजापूर तालुका, त्या विभागातील अनेक वाडी आणि त्या वाडीच्या माध्यमातून आयोजित अनेक संघ इथे उपस्थित झाले. डॉट बॉल येतोय. तेलीवाडी तिकडचा शिवशक्ती उत्कर्ष मंडळ, त्यांनी घेतलेलं हे क्रिकेटचं धनुष्य, शिवधनुष्य. हो नाईस बॉल. पुन्हा एक अप्रतिम बॉल पाहायला मिळतोय. चांगला दर्जेदार बॉल. प्रेशर आहे मॅचचं. सूरज चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंतच्या सूरजचे बॉलिंग अटॅक वरती चांगला परफॉर्मन्स राहिलाय. उर्वरित आणखी बॉल सूरज प्रतिस्पर्धी विपक्ष संघाच्या विरोधात कशा प्रकारे बॉल अटॅक करतोय. बॉलिंग अटॅक 4 बॉल आणि अवघ्या 3 रन दिलेत. लास्ट 2 बॉल. पुन्हा एकदा अगदीच लेग साईडला खेळलेत. 1 रन. तसं पाहिलं तर ओव्हरमचे जे आपण टुर्नामेंट पाहतो तर सर्कल टुर्नामेंटमध्ये तुम्हाला संपूर्ण 360 यार्डमध्ये तुम्हाला षटकार असतं, पण इथे तुम्हाला सी सर्कल बाउंड्री आहे, त्यामुळे 3 झोनमध्ये तुम्हाला षटकार आणि बाउंड्री आहे. पण लेग साईड आणि ऑफ साईडला थोडंसं दूर आहे, बॅटरच्या जवळ आहे आणि बाकी व्ही शेपमध्ये समोर फार दूर आहे, त्यामुळे शक्यतो प्रयत्न लेग साईड आणि ऑफ साईड बॅटरच्या अगदी फार जवळ आहे. दरम्यानचा बॉल पुन्हा एकदा अप्रतिम आणि 4 रन दिलेत. पहिल्या ओव्हरला अवघ्या 4 रन. सूरजने त्याची कामगिरी केली आहे. सूरज इथे मात्र खऱ्या अर्थाने प्रकाशित कामगिरी करताना पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉलर तुषार. फायनल मॅच कोण मात्र या फायनलच्या मॅच वरती चषकावरती नाव कोरणार. थर्ड प्लेसची जागा बनवली. आता सेकंड आणि फर्स्ट. ज्यावेळेस या क्रीडा स्पर्धेची अनाउन्समेंट झाली त्यावेळेस प्रत्येकाला ही क्रीडा स्पर्धा खेळण्याची उत्सुकता, चाहूल आणि ते गोड स्वप्न पडलं की या क्रीडा स्पर्धेला आपल्याला जिंकायचंय, आपल्या संघाचा, आपल्या वाडीचं नाव उज्ज्वल करायचंय. त्यामुळे या मुंबई नगरीकडे ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. 1 ओव्हर समाप्ती झाली. ओव्हर नंबर 2. तुषार बॉलर बॉलिंग मार्कवरती सज्ज होत आहेत. आज अप्रतिम दर्जेदार कामगिरी, अनेकांच्या चुका, अनेकांच्या चांगले परफॉर्मन्स, अनेकांचे बॉलिंग, अनेकांची फिल्डिंग, बॅटिंग देखील अनेकांनी चांगली केली.
एक दर्जेदार कॅच रुपेश दळवी यांनी पकडलेला तो कॅच अप्रतिम झेल. मला वाटतं ज्यांनी कोणी पाहिला नसेल तो कॅच नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये ज्यावेळेस तुम्ही इंस्टाग्राम ओपन कराल रील्स पाहत जाल त्यावेळेस अचानक तुमच्या मोबाईलवरती ती रील्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे कॅचची. कारण इतका अप्रचंड झेल त्यांनी पकडलाय त्यामुळे ती रील्स तुम्हाला नक्कीच त्या रुपेश दळवीची पाहायला मिळणार आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा स्पेअर लेगला खेळलेत प्लेयर आहेत तिकडे. रन मिळतो एक. शेवटची मॅच आहे फायनल मॅच आहे. सर्वांच्या नजरा या मॅच कडे लक्ष वेधलंय. लाईव्हच्या माध्यमातून देखील ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा कव्हर होते. लाईव्हचा प्रेक्षक आहे. लाईव्हच्या प्रेक्षकांचं देखील आम्ही स्वागत करतो. ASC लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅचचा आनंद घ्या. व्हाईट बॉल. रन झाले 6. अजूनपर्यंत तसे काही फार मोठे स्ट्रोक घेऊ दिले नाहीयेत. फायनल मॅच अंतिम मॅचची लढत रंगतदार होणार. थोडंसं गती परिवर्तन केलंय बॅटरच्या जवळपास पिच करून देखील बॅटरला मात्र बॉल ओळखता आला नाहीये. हे व्हेरिएशन होतं बॉलरचा. हा एक कौशल्यपूर्ण टप्पा पाहायला मिळाला. डॉट बॉल. 3 बॉल आणि 6 रन. चांगला बॉलिंग अटॅक आतापर्यंत तर सुखरूप आहे पण अजूनही 2 बॅटर कधी विस्फोटक होतील याचा मात्र ठाव ठिकाणा नाही. यावेळेचा पुन्हा एक चांगला बॉल. ही जोडी आजच्या दिवसामध्ये अफलातून कामगिरी करून गेली आहे पण फायनल मॅच वरती त्यांना पकड बनवता अजून तरी आलं नाहीये. प्रेशर आहे त्या मॅचचं फायनल मॅचचं. जोडीला अजून टिकून जरी राहिले तरी धावांची गणितं जोडावी लागतील. विस्तारित धावसंख्या बनवावी लागेल. मोठी धावसंख्या आकारावी लागेल. 4 बॉल. लास्ट 2 बॉल. हो फटका चांगला आहे. फटका फसलाय. नो मॅच लँड मध्ये बॉल जाईल काय. प्लेयर आले. थोडस अंधार असल्या कारणाने काहीशी बॉलचं कलेक्शन करण्यास अंदाज बाळगता आला नाहीये बट आले होते प्रॉपर बॉल वरती. 2 रन मिळतील. कॅच कलेक्शन करू शकला नसला 2 रन मिळालेत. 1 टू गो. 9 रन झालेत. अजूनही उर्वरित 7 बॉल. कोण फायनल जिंकेल. डाऊन द लेग साइड. चांगला अटॅक केलाय. चांगला ड्राईव्ह केलाय. व्हेरी नाईस. वेल फील्ड. अवघी 1 रन. ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हर. 2 ओव्हर 10. शेवटची ओव्हर आहे. एक साधारण 6 बॉलला 10 रन जरी दिले त्या बॉलरने तरी तुम्ही सेकंड इनिंगला मॅच 18 बॉल 20 ची जिंकण्यासाठी जिंकू शकता. 6 बॉल 10 दिले तरी पण दीपेश त्याच्या पलीकडे अधिक जास्त रन देऊन चालणार नाहीये. आणि 6 बॉल 10 म्हणजे 6 बॉल 10च नाही तर 6 बॉलला जेवढं शक्य तुम्हाला कामगिरी करता येईल 2 बॉलरने केली त्या प्रकारे करायचे. पण बॅटरच्या दृष्टीने 6 बॉल तुम्हाला जेवढे वाढवता येईल धावसंख्या वाढवावी लागेल. 10 रन झालेत. 2 ओव्हर 10. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. एक 2-3 स्ट्रोक त्यांना मोठे खेळावे लागणार आहेत. षटक क्रमांक 3 दीपेश येतोय. पहिला बॉल चुकीचा हाताळलाय. एक्स्ट्रा 2 चालणार नाहीये भाऊ. फायनलची मॅच खेळतोय आपण. महत्वाची मॅच आहे. एक चुका एक रन संघाच्या विजय आणि पराभवामध्ये नेहमीच महत्वाचे ठरले. त्यामुळे प्रत्येक बॉलला प्रत्येक रनाला प्रत्येक गोष्टीला महत्व आहे क्रिकेटमधील. खोलवर टप्प्याचा बॉल हवेत आहे. स्वतः बॉलर आलेत. दीपेशने मात्र कॅच पकडलाय. पहिला विकेट मिळालाय सलामीचा. निखिल बाद. बॅटर आहेत दिनेश. चला स्पीड अप. ओहो नाईस बॉल. व्हेरी नाईस. नेक्स्ट बॅटर नवीन बॅटर आहेत
त्यामुळे बॅटरला तेवढा फारसा सेट होण्यासाठी वेळ नाहीये. पण आज दिवसभरात तुम्ही देखील बॅटिंग केली आहे, अनेक सामने खेळलात, त्यामुळे तुमच्याकडे देखील त्या आजच्या दिवसाचे एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. कमी बॉल असले तरी प्रत्येक बॉल तुमच्याकडे अगदी निर्णायक असल्यामुळे रन तुम्हाला प्रति बॉलला जोडणं महत्वाचं आहे. इथं एक गुडलिनचा बॉल पुन्हा एकदा लेग फाईनला खेळण्याचा प्रयत्न, डिक्लेअरचा रन मिळतोय. 1 रन आहे. दीपेश व्हेरी नाईस. एक्स्ट्रा दिलात तुम्ही पण कमबॅक होतोय तुमचा. मोठे स्ट्रोक पासून अजून तरी वंचित ठेवलंय. बॅटरला तसे बॅटचे फ्लो ओपन करता आले नाहीयेत. ज्या प्रकारे दोन्ही बॅटरच्या मनामध्ये विचार आहे, या अगोदरचा बॅटर देखील ते प्रयत्न करू शकला नाही, त्याला देखील आपण माघारी पाठवला. हो नाईस बॉल. अप्रतिम बॉलिंग. फायनल मॅच पकड बनवायची, विजय मिळवायचा आहे. संपूर्ण राजापूर तालुका मॅच पाहतोय. प्रत्येक जण तिकडचे समर्थक प्रत्येक वाडीला समर्थन करतायत, जे त्या वाडीला बिलॉंग करतात. म्हणजे एकंदरीत संपूर्ण क्रिकेटचे चाहते या संपूर्ण क्रीडा स्पर्धेला समर्थन देत आहेत. एक चांगलं आयोजन आज या शिवशक्ती उत्कर्ष मंडळाच्या माध्यमातून, तेलीवाडी यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आयोजित केली गेली. अप्रतिम दर्जेदार आयोजन. क्रिकेटचा हा सोहळा गेट टुगेदर. डाऊन द लेग साइड, स्क्वेअर लेगचा फटका, सिंगल आणि रन झालेत 14. बॉल झालेत 5 बॉल 14. शेवटचा बॉल आहे. क्रिकेटच्या भाषेत भाऊ पकडून टाकावा लागेल. शेवटचा बॉल महत्वाचा. स्ट्राईकचा बॅटर भाई, तुम्हाला देखील हा शेवटचा बॉल जितका मोठा स्ट्रोक खेळता येईल खेळावा लागेल. ओहो नाहीच बॉल, भेदक मारा. चांगला बॉल आहे. 1 रन आलाय. 2 रन येतील. दुसरे देखील होते पूर्ण. 2 धावाने मिळाले समीकरण. किती रन आहेत? 2 पूर्ण आहेत काय अपूर्ण आहे? किती रन आहे आत्ताचे? 1 2 2 रन. 16 झाले. 17चा टार्गेट. 18 बॉल 17. टार्गेट काहीसं फसलंय. टार्गेट अपूर्ण, एकंदरीत थोडंसं फार कमी राहिलंय. पण जितकं शक्य तितकं फाईट करावी लागेल. कधी कधी लोअर स्कोरिंगच्या मॅच देखील जिंकल्या जातात. पहिल्या ओव्हरपासून जर तुम्ही ती फाईट कायम ठेवली, एक्स्ट्रा रन टाळले, फिल्डिंग मजबूती ठेवली, विकेट मिळवल्यात, तर मॅचमध्ये येऊ शकता. मॅचमध्ये जिंकता येतं. मॅच सोडून चालणार नाही. शेवटच्या बॉलपर्यंत क्रिकेट सांगत नाही कोण जिंकेल. त्यामुळे मॅचला फाईट करावीच लागणार आणि फाईट करणं भाग आहे. कारण एक महत्वाची मानाची प्रतिष्ठेची क्रीडा स्पर्धा आपण खेळतोय. नाव कोरायचंय, विजय मिळवायचाय. चला चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. चला सभ्यता आजच्या दिवसातील सेकंड इनिंग, लास्ट सेकंड इनिंग. बॉलर नाव काय हो आपलं? क्या बात आहे. बॉलर आहेत प्रकाश. पहिल्या ओव्हरला पहिल्या इनिंगला सूरज होते, ज्यांनी प्रकाशित कामगिरी केली. आता प्रकाश आहे, त्यांना देखील या अंधारातून प्रकाश द्यायचा आहे. तो कसला तर विजयासाठी त्यांना त्यांच्या बॉलिंगवरती त्यांच्या संघाचं भविष्य उज्ज्वल करायचंय. तो प्रकाश टाकायचा आहे. बॉलिंग डिपार्टमेंट खूप महत्त्वाचा रोल आहे. फिल्डिंग डिपार्टमेंट खूप महत्त्वाचा रोल. बॅटिंग डिपार्टमेंट, प्रत्येक क्रिकेटमधील सर्व रोल खूप महत्त्वाचे असतात. जी जी भूमिका तुमच्या वाट्याला येते त्याला तुम्ही 100% प्रयत्न करायचे, एफर्ट दाखवायचे. 18 बॉल आणि 17ची मॅच आहे. मॅचचं समीकरण तसं बॉल टू बॉलचं आहे.
पाहूयात कितपर्यंत डिफेन्स केली जाईल, धावसंख्या संघर्ष कितपर्यंत प्रतिस्पर्धी संघाचा वाढवला जातोय. बॅटिंग टीम आणि अर्थातच सलामीचे दोन बॅटर तुषार, विनोद. पहिला बॉल. बॅटरला काहीशा अडचणी होत्या पहिला बॉल खेळण्यासाठी, पण रन मिळालाय, त्यांच्या वाट्याला आलाय, संघाच्या वाट्याला आलाय. एक रन मिळतोय. फायनल मॅचचा प्रवास, सर्वांच्या नजरा. कोण मात्र या मॅच वरती नाव कोरणार? राजापूर तालुक्यामध्ये कोणाच्या वाढीचा आवाज पहिल्या पारितोषिकाचा होणार, दुसऱ्या पारितोषिकाचा, तिसऱ्या पारितोषिकाचा आणि वैयक्तिक अनेक पारितोषिकांचा. अनेकांचे स्वतःचे वैयक्तिक परफॉर्मन्स देखील आज आपण पाहिले. अप्रतिम झेल पाहिले, अप्रतिम फिल्डिंग एफर्ट पाहिले, अप्रतिम बॉलिंग अटॅक पाहिले. अनेक 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 घडामोडी, अनेकांच्या चुका झाल्या, सुधारल्या. अनेक जण त्यातून पुन्हा एकदा नव्याने जिद्दीने तयार झाले. अनेक जण पराभव आले, पण आत्मविश्वास दाखवल्या. नवीन वर्षाला आम्ही येऊ, खेळून दाखवू, जिंकू. दरम्यानचा यावेळेचा बॉल काय कळवला जातोय? येस, नो डाऊट, व्हाईट बॉल. +1. कमी धावांची मॅच, अशा प्रकारे चुका करू नका. जेवढं शक्य तेवढी फाईट करा, मॅच मधील रंगत वाढवा, सामना कठीण करा. विपक्ष संघाला जाणीव करून द्या, आम्ही देखील तुमच्या विरोधामध्ये विपक्ष मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला सहजासहजी विजय मिळवून देणार नाही. तिकडे 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 रन येतोय. ओहो, 1 2 एकच रन मिळतोय. दोन खेळाडू आले होते, एकमेकांची धडपड झाली, रन मिळतोय. 17 धावांचं लक्ष. मॅच पाहण्यासाठी उपस्थित असलेले अनेक मान्यवर स्वागत आहे. अगदीच जॉईंट झालेले सन्माननीय चंद्रकांत शिंदे साहेब. अनेक भूमिका त्यांनी क्रिकेटच्या माध्यमातून, अनेक अधिराज्य गाजवलं क्रिकेटवरती. अनेक त्यांचा चाहता वर्ग. ज्यावेळेस क्रिकेटची अशी काही दुनिया, ती दुनियादारी त्यांनी केली. अर्थातच ते ग्लॅमरचं क्रिकेट नव्हतं, पण ते क्रिकेट एक वेगळ्या स्वरूपातील क्रिकेट, ज्या आठवणी आजही मनामध्ये कायम आहेत, ताज्या आहेत, आजही ज्वलंत आहेत. त्या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ती काही संकल्पना आपल्याला पाहता आली नव्हती तेव्हा. ज्यावेळेस जर ती यूट्यूबची संकल्पना असती तर त्या मॅच पाहण्याची अनेक वेगळी मजा होती. पण अनेकांनी ते अनेक सामने पाहून ते अनेक अविस्मरणीय गोष्टी आपल्या मनामध्ये जतन केल्या आहेत. अनेक असे खेळाडू, अनेक असे संघ. दरम्यानचा बॉल, फटका तर टॉप एज होते आणि डिक्लेअरचा रन मिळतोय, 1 रन. आज सकाळच्या सत्रामध्ये मॅच पाहण्यासाठी सन्माननीय उमेश मांजरेकर यांनी देखील उपस्थिती दर्शवली. टेनिस बॉल क्रिकेटमधील त्यांच्या देखील नावाची सातत्यपूर्व चर्चा. त्यांना पाहत अनेक खेळाडू घडलेत, अनेक जण पुढे आलेत, आदर्श म्हणून अनेक जण पाहतात. 3 बॉल 6 रन. समोर खेळलेत, डाऊन द ग्राउंड स्ट्रोक प्लेयर आहेत तिकडे. रन मिळेल एकच. जाणीव आहे बॅटरला, सिंगलची मॅच आहे, काही मोठे स्ट्रोकची गरज नाहीये, तशी काही रिस्क घेण्याची शक्यता वाटत नाहीये. इझी मॅच आहे, त्यामुळे अगदीच मॅच सिंगलची तयार करतायत. क्रिकेट कॅल्क्युलेशन गेम आहे. तुम्हाला कशा प्रकारे मैदानाची भौगोलिक परिस्थिती, तिथली वास्तविकता डिपेंड, तुमचा स्कोर कशा प्रकारे हाताळायचा, हा गेम प्लॅन करावा लागतो. दरम्यानचा बॉल फेर डिलिव्हर आणि डॉट बॉल. एक चांगला बॉल पिच केलाय. सात रन झालेत. अजूनही 10 रनाची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. कोणता संघ, कोणत्या संघाचा इथे जल्लोष तर होणार. तो विजयाचा जल्लोष आहे, तो आनंद आहे. पुन्हा 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 ती चूक, त्यामध्ये भर. 1 धावायची म्हणजे 2 रन मिळत आहेत. स्कोर झालाय 9 +1. येस, नऊ रन आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही मॅच 8 धावांपासून दूर आहे बॅटिंग टीम. देऊळवाडी संघ. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने हलकासा ड्राईव्ह केलाय. सिंगल पुन्हा एकदा. पहिल्या ओव्हरला तसं पाहता प्रकाशांनी प्रयत्न केले डिफेन्स करण्यासाठी, बऱ्याच धावसंख्या थांबवण्यासाठी, पण धावांमधील त्यांची असलेली तेवढं अंकुश ठेवता आलेलं नाहीये. पहिल्या ओव्हर मागे 10 रन आले, त्यांनी एक्स्ट्रा रन दिले, त्यामुळे त्या धावसंख्येला चालना मिळाली. एक्स्ट्रा धावांवरती जरी लगाम ठेवली असती तरी फाईट आहे. अजूनही मॅचला जिंकण्याकरता
12 बॉल 7 अवघ्या 7. बॉलर क्रमांक 2. बॉलर नेम कळवा. बॉलर नेम नाही कळत इकडून. श्लोक. श्लोक आलेत. बारा बॉल अजूनही 7. 10 रन झालेत. पहिल्या डावामध्ये काही मोठे स्ट्रोक खेळता आले नाहीये, त्यामुळे ही धावसंख्या तशी काही मोठ्या आकारावरती जाऊ शकली नाही. पहिला बॉल तर त्यांनी बॅटरच्या जवळपासचा टप्पा पिचिंग केलाय. आताचा काय रन. एक 22 सिंगल रन मिळतोय. 22 रन आलाय. 6 रन अजूनही मॅचला जिंकण्याकरता. फायनलचा विजेता या क्रीडा स्पर्धेचा प्रथम पारितोषिकाचा बहुमान कोणाच्या नावावरती. मॅच संपत नाही अजूनही. मॅच अजूनही बाकी आहे. देऊळवाडी की त्यांच्या विपक्ष तरळवाडी, कोण मात्र फायनलचा विजेता ठरणार आहे. क्या बात आहे. मॅच अजूनही तशी पाहता संपणार नाहीये लवकर. डॉट बॉल आलाय. असे डॉट बॉल काढावे लागणार आहेत. या बॉलरने आणखी जर काही एखाद 2 डॉट बॉल काढले तर विपक्ष टीमवरती प्रेशर बनेल. आजच्या दिवसाचा सकाळच्या सत्रातील पहिला 10 वाजता पहिला मॅचचा बॉल आपण पाहिला. लेग साइडला खेळलेत. रन मिळतोय. 12 रन झालेत अजूनही. 8 बॉल 5. 8 बॉल मध्ये 5 रनाची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. शिवशक्ती उत्कर्ष मंडळ आयोजित क्रीडा स्पर्धेचा पहिला विजेता संघ ठरणार आहे. व्हाईट बॉल अजूनही 4 रन. 4 धावांपासून दूर आहेत देऊळवाडी संघ. ओहो, नाईस बॉल. अप्रतिम चांगला बॉल आहे. एक्स्ट्रा रन आपण टाळला तर मॅच मधील फाईट थोडी वाढते, बट एक्स्ट्रा रनांमुळे प्रतिस्पर्धी संघ आणखी प्लस मध्ये आलाय. तशी पाहता मॅच बॅटिंग फेवरला अधिक आहे, बट जेवढं फाईट करता येईल बॉलिंग डिपार्टमेंटला, फिल्डिंग डिपार्टमेंटला, ती फाईट करावी लागेल तरळवाडी संघाला. ओहो, इथे पुन्हा एक रन बनवलाय. 1 रन मिळालाय आणि 6 बॉल 3 ची मॅच आली आहे. 6 बॉल 3. अजूनही तसं पाहता 6 बॉल 3 ला आणखी एक असा बॉलर हवाय जो डॉट बॉल काढेल, एक्स्ट्रा टाळेल आणि विकेट मिळवेल. 6 बॉल 3. सहा बॉल 3. चला 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 मॅच चालू करा. सहा बॉल 3. गणेश बॉलर क्रमांक 3. गणेश येतात पुढचे बॉलर. मॅचला 6 बॉल 3 जिंकण्याकरिता गरज आहे. तुषार स्ट्राईकला आहेत. एकाच दुसरा पहिला डॉट बॉल आला तर मॅच मधील धडधड कायम धडधड वाढेल. मॅच मधील पकड बनवता येऊ शकते. मॅच सोडले नाहीये. फायनल मॅच आहे. फायनल मॅच अगदीच नेहमीच दर्जेदार होतात. चला चला स्पीडअप करा. पहिला बॉल बॅट कट
सिंगल मिळतोय. 2 रन अजून दूर आहे. एक 6 बॉल 7-8 अशी मॅच जरा मजा आली असती. अजूनही 2 रनाची आवश्यकता. शिवशक्ती उत्कर्ष मंडळ मुंबई तेलीवाडी या मॅचचा प्रथम विजेता संघ. अर्थातच आनंद आनंद जल्लोष राजापूर तालुक्यातील असलेला अर्थातच त्या वाडीतील तो संघ देऊळवाडी हा संघ प्रथम विजेताचा बहुमान मिळवला जातोय. अभिनंदन. तिकडे आनंद त्यांचा पाहायला मिळतोय. हॅलो. सर्व विजेत्या संघांचं शिवशक्ती उत्कर्ष मंडळ मुंबई यांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. दोन्ही विजयी संघांचं शिवशक्ती उत्कर्ष मंडळ तेलीवाडी यांच्या वतीने आपल्या दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपण इथे आता बक्षीस समारंभाला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी हे सामने यशस्वी करण्यासाठी बोलतात काही आपणच आपली पाठ थोपटायची नसते, पण सर्वांच्या सहकार्याशिवाय सर्वांचे हात जोपर्यंत कुठल्याही एखाद्या गोष्टीला लागत नाही तोपर्यंत कुठलाही योजना असते किंवा कुठलंही कार्य असतं ते सफल होत नाही. आज शिवशक्ती उत्कर्ष मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. कारण हे एवढं मोठं कार्य आज 16 संघ राजापूर तालुक्यातील 16 संघ या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. गावावरूनही कार्यकर्ते इकडे आले आहेत. प्लस खूप असे संघ खूप असे खेळाडू गावावरून आपल्या इकडे आलेले आहेत. त्या सर्वांचं शिवशक्ती उत्कर्ष मंडळ तेलीवाडी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार आपल्या सर्वांचं. कारण या सामन्यासाठी जी आपण इथे लाईट व्यवस्था बघतायत ते आदर्श साऊंड सर्व्हिस आपण इथे पंच बघितले दिवसभर, म्हणजे दिवसभर राहणं या उन्हामध्ये ह्या दोन्ही पंचांचंही आम्ही इथे हार्दिक आभार मानतो. तसंच आपण हे उत्कृष्ट असं समालोचन बघितलं आहे ते समालोचक विशाल यांचंही इथे आम्ही हार्दिक आभार मानतो. सिद्धेश